ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी। नवी मुंबईतल्या वाशी सेक्टर 14 इथल्या एमजी कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सीच्या बी विंगमधील 10व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली। 4 ते 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं। या घटनेत 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। तिकडे कामोठ्यातील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीतील सेक्टर 36 मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील घर जळून खाक झाले। या आगीमध्ये मायलेकीचा होरपळून मृत्यू झालाय। काही दृश्य देखील समोर आलेली आहेत। कामोठ्यामधील इमारतीमध्ये ही भीषण आग लागल्याची घटना घडली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विश्वनाथ सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विश्वनाथ, कामोठ्यामध्ये देखील भीषण इमारतीमध्ये आग लागली, तर वाशीमध्ये देखील एका इमारतीला आग लागली असल्याचं कळतंय। काय अपडेट? निश्चितच नव्या मुंबईमध्ये हे ऐन दिवाळीच्या वेळेला ही 2 कुटुंबांवर ही दुर्दैवी घटना घडलेली आहे म्हणावं लागेल। एकूण 6 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। कामोठ्यातील आगीमध्ये जे सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागली आहे। त्याच्यात मायलेकी ती मृत्यू झालाय। साधारण 19 वर्षाची ती मुलगी आहे आणि त्याची आई, असे दोघांचा मृत्यू झालाय। तर वाशीमध्ये एमजी कॉम्प्लेक्स आहे, मोठं कॉम्प्लेक्स आहे, त्यामध्ये रहेजा नावाची इमारत आहे, टॉवर आहे, नवीनच टॉवर आहे। त्या इमारतीमध्ये आग लागलेली आहे। त्यामध्ये एकूण 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। एक 6 वर्षाच्या मुलीसह एकूण 4 जणांचा या आगीमध्ये मृत्यू झाल्याचं समजतंय। पोलीस म्हणा किंवा अग्निशमन दल म्हणा, खास करून वाशीमध्ये जे घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना घडली आहे, तिथे यंत्रणा कामाला लागलेली आहे। अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये। 4 जणांचा तरी माहिती मिळते। एकूण नव्या मुंबईतल्या 2 घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय असं एकूण पोलिसांकडून कळालेलं आहे। बरं विश्वनाथ, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।